नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्तता या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अश्विनी गायकवाड मॅडम. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मॅम. नमस्कार. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अश्विनी गायकवाड या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. गेल्या 23 वर्षापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. त्यांची हॉस्पिटल्स मुंबईमध्ये बँड्रा, पुणे, वसई येथे आहेत. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येतात. याशिवाय भारताबाहेरून जसं की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजाह, अबुधाबी येथील रुग्ण देखील त्यांच्याकडे उपचारासाठी येत असतात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या भारतातील त्यांच्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. डॉक्टरांना 2018चा प्रतिष्ठित समजला जाणारा सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते देण्यात आला होता. सॅव्ही पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील त्या पहिल्या डॉक्टर आहेत. तसंच माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टर MD मेडिसिन आहेत. लठ्ठपणा व संबंधित आजार यावर त्यांनी संशोधन सुद्धा केलंय. त्यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, एरोबिक्स, योगा, क्रश डायटिंग करण्याची गरज नाही. रोजची दिनचर्या करताना त्यांना फक्त औषधं घ्यायची आहेत. त्यांचा ईट वेल लूज वेट हा वेट लॉस प्रोग्राम सध्या बराच प्रचलनात आहे. लगेचच आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्तता. सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की वजन कमी करण्यासाठी आजकाल बरेच लोक इंटरमिटंट फास्टिंग करतात, तर त्याबद्दल काय सांगायचं आणि हे किती घातक आहे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करा. सध्या प्रत्येकाची जीवनशैली ही बदलत चालली आहे. जवळजवळ प्रत्येकालाच एका ठिकाणी बराच वेळ बसून काम करावं लागतं. जसे की IT सेक्टरमध्ये काम करणारे लोक, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, तर एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहतात. त्यामुळे वजन हे वाढत चाललेलं आहे. आणि मग असे लोक जिमचा पर्याय निवडतात. काही लोक जिम करतात, काही डायटिंग करतात आणि आता सध्या तर इंटरमिटंट फास्टिंगचा ट्रेंड सध्या सुरू आहे. आणि यामध्ये काय होतं, इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय, तर वजन कमी करण्यासाठी केला जाणारा उपवास. परंतु मागच्या महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये शिकागो येथे एका कॉन्फरन्समध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनने एक माहिती सांगितली. त्या माहितीनुसार त्यांनी 20,000 लोकांवरती हा रिसर्च केला आणि या रिसर्च नंतर ही माहिती समोर आली की इंटरमिटंट फास्टिंगमुळे साधारणतः कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस किंवा हार्ट फेल्युअरची रिस्क ही साधारणतः 91% वाढते. कारण का बरं असं होतं, तर इंटरमिटंट फास्टिंगमुळे मेटाबॉलिझम कमी होतो. शिवाय हार्ट हेल्थसाठी लागणारे महत्त्वाचे म्हणजे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळू शकत नाहीत आणि त्यामुळं हा आजार संभवतो. तर यामुळे जे लोक वजन कमी करण्यासाठी जर डायटिंग करत आहात किंवा इंटरमिटंट फास्टिंग करत आहात तर त्यांनी ते थोडंसं थांबवलं पाहिजे. नक्कीच. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की का हे सगळं थांबवलं पाहिजे, त्याचप्रमाणे हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा वजन वाढू शकतं का, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि त्यावर नेमके काय उपाय आहेत? ओबेसिटी आणि हार्मोनल इम्बॅलन्स हे दोन्ही एकमेकांशी खूप संलग्न आहेत. कारण लठ्ठपणा हा बऱ्याच वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स ज्या लोकांमध्ये असतं त्या लोकांमध्ये बघायला मिळतं. कारण आणि या लोकांमध्ये मग आपोआप वजन वाढायला लागतं. कितीही प्रयत्न केले, जिम केलं, योगा केलं, डायटिंग केलं तरी सुद्धा वजन कमी होत नाही. तर मग अशा वेळेला पेशंटने खात्री करून घ्यायला पाहिजे की मला माझ्या शरीरामध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स तर नाही आहे ना. आता असे पेशंट जर आपण बघितले तर यामध्ये हायपोथायरॉइडिझम, कुशिंग सिंड्रोम, हायपोगोनॅडिझम किंवा मेनोपॉझल सिंड्रोम किंवा आफ्टर प्रेग्नन्सी जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे देखील वेट पुट ऑन वाढतं आणि अशा पेशंटचं वजन देखील कणकवेदामध्ये कमी होतं. फक्त त्यांनी योग्य वेळी योग्य वेळेवर येणं गरजेचं आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे मला हेच विचारायचं आहे, कणकवेदामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे अशा रुग्णांवर उपचार केले जातात किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देत असता? आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी पेशंटला कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, योगा, एरोबिक, झुंबा, पॉवर योगा, डायटिंग किंवा इंटरमिटंट फास्टिंग करण्याची गरज नाहीये. तुमचं जे नॉर्मल डेली रुटीन आहे सध्याचं, जे एवढ्या लहानपणापासून तुमचं जे एक रुटीन ठरलेलं आहे त्या रुटीन सोबतच तुम्हाला फक्त औषधं ऍड ऑन करायची आहेत. ही सगळी औषधं होलिस्टिक स्वरूपाची आहेत. त्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होत नाहीत आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर अगदी आफ्टर अ वीक, एका आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वजन काट्यावरती सुद्धा फरक दिसायला सुरुवात होतो. आणि यामध्ये ज्या लोकांचं वजन, जे लोक खूप जिम करताय, डायटिंग करताय, ज्यांचं वजन काही केल्या कमी होत नाहीये, त्या लोकांनी ही ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर लगेच त्यांना फरक दिसायला सुरुवात होतो. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी इथे बघूयात.
मिसेस भारती यांचं वजन 87 किलो होतं. यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता. त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट स्टार्ट केलं. त्यांचं थायरॉइड तर पूर्णपणे गेलेलं आहे सध्या. ते थायरॉइडसाठी कुठल्याही प्रकारची टॅबलेट्स किंवा मेडिसिन्स घेत नाहीत. वजन त्यांचं 87 होतं. आपल्या उपचारांनी त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. मिसेस शिल्पा यांना सुद्धा हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता. त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि त्यांचं वजन 50 kg झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. मिसेस सारिका यांचं वजन 90 किलो होतं. पोस्ट प्रेग्नन्सी त्यांचं वेट वाढलेलं होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट केल्यानंतर 50 kg वेट त्यांचं झालेलं आहे आणि 40 किलो वजन हे त्यांचं वर्षभराच्या कालावधीमध्ये अगदी कमी झालेलं आहे. मिसेस सीमा यांचं वजन 79 kg होतं. बेळगावचे पेशंट आहेत हे. 79 kg वेट होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 57 kg झालेलं आहे. एक पेशंट आपल्याला या ठिकाणी इथे बघायला मिळतात. यांचं वजन 104 किलो झालेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर यांचं वजन 60 kg झालेलं आहे. 64 kg वजन विदिन अ इयर मध्ये त्यांचं कमी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं जिम, सर्जरी किंवा क्रश डायटिंग न करता हे वजन या ठिकाणी कमी झालेलं आहे. 81 kgचे हे पेशंट आपल्याला या ठिकाणी दिसतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळे वेट वाढलं होतं. आपल्या ट्रीटमेंटने त्यांचं वजन 52 kg झालेलं आहे. हार्मोनल इम्बॅलन्समुळे वेट वाढलेले हे एक पेशंट, आणखी एक पेशंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. विशाखा यांचं वजन 102 किलो होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं 50 kg वजन झालं. 52 किलो वजन त्यांचं विदिन अ इयर मध्ये कुठल्याही प्रकारची डायटिंग किंवा जिम न करता झालेलं आहे. हार्मोनल इम्बॅलन्सचे आणखी एक पेशंट आपण या ठिकाणी बघायला मिळतात. 90 किलो वेट त्यांचं झालेलं होतं. पीसीओडीचा त्रास होता. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 kg झालेलं आहे. 78 kg वजन होतं यांचं. 53 kg झालेलं आपण या ठिकाणी बघू शकतो. पोस्ट प्रेग्नन्सी मिसेस सविता यांचं वजन वाढलं होतं. 70 kg झालं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 50 kg वेट त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. काही पेशंटचे व्हिडिओ टेस्टिमोनियल आलेले आहेत. आपण ते या ठिकाणी बघूयात. नक्कीच. मला वाटतं काही पेशंट्सनी डॉक्टरांकडे उपचार घेतलेला आहे आणि त्यांना नेमका त्यांच्या वजनामध्ये काय फरक दिसून आलेला आहे कनकवेदामध्ये उपचार घेतल्यानंतर ते आपण ऐकूयात. नमस्कार, माझं नाव अश्विनी शिंदे. मी मुंबई येथे राहते. वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले, लाईक जिमिंग केलं, डायटिंग केलं, पण माझं वजन कमी नाही झालं. मग नंतर मी मॅडमचा इंटरव्ह्यू पाहिला एकदा टीव्हीवर. मग त्यानुसार मी ट्रीटमेंट सुरू केली त्यांची. माझं वजन तेव्हा 90 किलो होतं आणि 4 महिन्यामध्ये माझं वजन 20 किलो कमी झालेलं आहे, कोणतेही सर्जरी, डाएट किंवा जिम न करता. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी हर्षदा विचारे, मुंबईवरून. प्रेग्नन्सी नंतर प्रचंड वजन वाढल्यामुळे आलेला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आणि त्याच्यामुळे झालेला म्हणजे इतर समाजामध्ये वावरण्यातला माझ्यातला बदल हा मला खूप जाणवत होता. आणि त्यानंतर मी डिसिजन घेतलं की आपण थोडं का होईना बारीक व्हायचं. घरगुती प्रयत्न केले पण ते तितकेसे यशस्वी नाही झाले. त्यानंतर नेटवरती मला कळलं की कनकवेदा असा एक प्रोग्राम आहे की जिथे तुम्ही बारीक होऊ शकता, तिथे तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने बारीक बनवतात. मग मी म्हटलं की जाऊन बघूया, हा एक एक्सपिरियन्स घेऊन बघूया आयुष्यामध्ये. आणि मी आले कनकवेदाला. इथे थोडंसं घाबरतच आले. त्यानंतर इथल्या पेशंट्स बरोबर मी बोलले, त्याच्याबरोबर थोडासा एक्सपिरियन्स शेअर केला. त्यांनी सांगितलं की इथे त्यांचं वजन कमी होत आहे. तुम्ही म्हटलं अरे वा. म्हणून मग मी आज मॅडमशी बोलले. मॅडमनी खूप प्रचंड इतकं व्यवस्थित गाईड केलं की त्याने मी निर्धार केला की आपण कनकवेदा जॉईन करूया. कनकवेदा जॉईन केल्यानंतर म्हणजे तो जो नंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो इतका चांगला आहे की मला कुठलाही क्रश डाएट करावं लागलं नाही, कुठलाही जिम जॉईन करावं लागलं नाही. आणि त्यामुळे म्हणजे नियमित मी माझ्या लाईफमध्ये जगता जगता कनकवेदा थ्रू बारीक होत होती, स्टेप बाय स्टेप. आणि माझं वजन जे 70 किलोच्या वरती गेलेलं होतं ते मी 50 किलोवरती आणून ठेवलेलं आहे आता. आणि याचं पूर्ण श्रेय मी अश्विनी मॅडम आणि कनकवेदाला देईन. कारण यानंतर आता मी जेव्हा माझे फोटोज मीडियावरती शेअर करते तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणतात अरे ही तूच आहेस का हर्षदा. कारण 18 वर्षापूर्वी जेव्हा आपण कॉलेजमध्ये एकत्र भेटत होतो त्यावेळेला तू अशी म्हणजे जशी होतीस तशी तू आता परत दिसतेस, नेमकं केलंस काय. तर हे जेव्हा मैत्रिणीकडून ऐकायला मिळतं ना तेव्हा जो म्हणजे जो आनंद होतो तो अगदी म्हणजे वाखाणण्यासारखा. म्हणजे मी कोणालाच शेअर करू शकत नाही की मला किती छान वाटतं की जेव्हा मला कोणी इतकं बारीक म्हणतं. पण याचं श्रेय मी म्हणजे आयुष्यात कधीही विसरणार नाही की अश्विनी मॅडम आणि कनकवेदाने दिलेला मला हा लाईफ लॉंग एक्सपिरियन्स आहे. मी मिसेस सुनंदा अशोक गायकवाड. मी मुंबई इथे राहते. माझं वजन 92 किलो झालेलं आहे आणि त्याचा मला खूप त्रास होत होता. मी TV9 मराठी बातम्या बघत असताना
डॉक्टर अश्विनी गायकवाड यांचा ओबेसिटीवरचा प्रोग्राम पाहिला आणि ठरवलं की ही ट्रीटमेंट घ्यायची. ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझं वजन 16 किलोने कमी झालं आहे आणि माझा जो डायबिटीसचा त्रास होता तोही बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. BP कंट्रोलमध्ये आहे. माझी जी पाठदुखी आणि गुडघेदुखी होती ती पण आता खूप कमी झालेली आहे. मला आता खूप बरं वाटतंय. थँक्यू कनकवेदा. नमस्कार, माझे नाव भारती हरीश बोराडे. मी पुणे येथे राहते. 4 वर्षापूर्वी मला हायपोथायरॉइडिझमचा आजार डिटेक्ट झाला व मला माझ्या डॉक्टरांनी थायरोनॉम 25 mg ची गोळी सुरू केली व त्यावेळेस मला डॉक्टरांनी असे सांगितले की तुम्हाला ही गोळी कायमस्वरूपी घ्यावी लागेल. त्यावेळेस मी खूप घाबरलेली होते. काही केल्या मला काही कळत नव्हते. एके दिवशी मी TV वर अश्विनी मॅडम यांचा कार्यक्रम पाहिला व त्यांच्याशी कन्सल्ट करून कनकवेदामध्ये मी ट्रीटमेंट सुरू केली. बघता बघता काही दिवसांमध्ये माझे 30 किलोनी वजन कमी झाले व माझा हायपोथायरॉइडिझमचा त्राससुद्धा कमी झाला व आत्ता गेली 6 महिने माझी गोळीसुद्धा बंद करण्यात आलेली आहे व माझे रिपोर्ट्ससुद्धा सर्व नॉर्मल येत आहेत. मला काही त्रास होत नाही आहे. आय एम सो हॅपी. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी सारिका आहे. मी मुंबई ठाणे येथे राहते. मला हायपोथायरॉइडचा त्रास होता. तो डिलिव्हरीनंतरच डिटेक्ट झाला. त्याच्यातून माझं वजन 90 किलोपर्यंत गेलं होतं. माझं वजन काही केलं कमी होत नव्हतं. मी खूप उपवास केले, डायटिंग केलं, एक्सरसाइज केली, पण माझं वजन काही केलं कमी होत नव्हतं. शेवटी माझी नणंद हिच्याकडनं मला कनकवेदाचा रेफरन्स भेटला. तिने तिचे 30 किलो वजन कनकवेदा येथे कमी करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. तिच्या रेफरन्सला मी तिथे गेले. अवघ्या 5 महिन्यातच माझे वजन जवळजवळ 29 किलो इतके कमी झाले आणि माझा थायरॉइड रिपोर्टही नॉर्मल आला. थँक्स टू कनकवेदा. Hi, this is Seema Kapte, बेलगामी फ्रॉम कर्नाटका. आई एम अ म्यूजिक टीचर, क्लासिकल सिंगर हूँ. 8 साल से मुझे हाइपोथायरॉइडिज्म था. उसके लिए मेरा वेट ऐसे ही बढ़ता गया. फिर मैंने कितना भी जिम ज्वाइन किया, वॉकिंग किया, डाइट किया, योगा किया, फिर भी मेरा वेट कम नहीं हुआ. फिर एक दिन मेरे पति ने यूट्यूब पे कनकवेदा का एड देखा. तो हमने कनकवेदा बॉम्बे में कॉल करके कनकवेदा में अपॉइंटमेंट लिया. फिर मैं बॉम्बे जाके आई. वहाँ से मेरा ट्रीटमेंट स्टार्ट हुआ. बाद में मैं बॉम्बे नहीं जा सकी तो मैडम ने ऑनलाइन ही मुझे अपॉइंटमेंट दिए और ऑनलाइन ही मेरा ट्रीटमेंट स्टार्ट हुआ और कोरियर से मेरे मेडिसिन वगैरह भेजे. तो 3 महीने में मेरा वेट 17 kg कम हुआ है. फर्स्ट आई वॉज 79, नाउ आई एम 62 और उससे मेरा इम्यूनिटी पावर भी बहुत ही बढ़ गया है. और अभी जो भी मुझे देखते हैं तो सब लोग हैरान हो जाते हैं इतना वेट कैसे कम हुआ बोल के. तो अच्छे अच्छे कॉम्प्लिमेंट्स भी मिल रहे हैं. तो आई एम वेरी हैप्पी. थँक्स टू कनकवेदा. हाय, मी नेहा यादव, मुंबईला राहते आणि माझं प्रेग्नन्सी नंतर 91 kgs पर्यंत वजन वाढलेलं. घरी प्रयत्न करूनही वजन कमी होत नव्हतं. त्यावेळेला एका मैत्रिणीने मला कनकवेदाचा रेफरन्स दिला आणि मी साधारण 2 महिन्यामध्ये ह्यांचे ट्रीटमेंट फॉलो करून 10 किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे. विदाऊट एनी जिम आणि विदाऊट एनी क्रॅश डायटिंग. अँड आय एम व्हेरी हॅपी टुडे. थँक्यू कनकवेदा. नक्कीच, ज्याप्रमाणे आपण रुग्णांची प्रतिक्रिया ऐकली की कनकवेदामध्ये गेल्यानंतर त्यांना किती मोठ्या प्रमाणात त्यांच्या वजनामध्ये फरक दिसून आलेला आहे. आपल्याला या विषयावर अजूनही डॉक्टरांशी चर्चा करायची, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्तता आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अश्विनी गायकवाड. लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करूया. ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की कशा पद्धतीने कनकवेदामध्ये आल्यानंतर पेशंट्सच्या वजनांमध्ये फरक पडताना आपल्याला दिसून आलाय, तर डायबिटीज बद्दल आपण थोडंसं बोलूया. डायबिटीज आणि लठ्ठपणा याचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि तो सुद्धा कमी करता येऊ शकतो का, याबद्दल काय सांगू शकता? लठ्ठपणा आणि डायबिटीजचा खूप जवळचा संबंध आहे. कारण लठ्ठपणा जर असेल तर स्पेशली जर ॲब्डॉमिनल ओबेसिटी असेल, पोटाचा घेर जर वाढलेला असेल, तर अशा रुग्णांना भविष्यामध्ये टाईप 2 डायबिटीज होण्याची रिस्क ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. सध्याच जर आपण बघायला गेलं तर सध्या डायबिटीजच्या जगभरामध्ये जेवढे रुग्ण आहेत त्यापैकी 90% लोक हे टाईप 2 डायबिटीजचे आहेत. आणि ह्या टाईप 2 डायबिटीजच्या सगळ्या पेशंटचा जर आपण पोटाचा घेर चेक केला तर ते ओव्हरवेट किंवा ओबेसिटीमध्ये आपल्याला आढळून येतील. कारण यामध्ये काय होतं की पोटाचा घेर वाढल्यामुळे इन्सुलिनचं कार्य डिस्टर्ब होतं, पँक्रियाचं कार्य डिस्टर्ब होतं, इन्सुलिन शरीरामध्ये हव्या त्या मात्रामध्ये तयार होत नाही आणि मग आपल्याला ओरली इन्सुलिन घ्यायची गरज पडते.
पण टाईप 2 डायबिटीजमध्ये जर पेशंट वेट कमी करत असतील तर त्यांचा टाईप 2 डायबिटीज हा कम्प्लिटली बरा होण्यासाठी फ्युचरमध्ये त्यांना मदत होऊ शकते. कारण डायबिटीज जर असेल तर डायबिटीज क्रॉनिक दीर्घकालीन डायबिटीजमध्ये डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात, जसं की डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी, डायबिटिक न्यूरोपॅथी किंवा गँग्रीन, हे सगळे डायबिटीजचे क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण डायबिटीज टाईप 2 असेल आणि जर तो तुम्ही आधीच कंट्रोल करत असताल तर हे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो. आपण काही पेशंटचे टेस्टिमोनियल या ठिकाणी बघूयात की ज्यांना डायबिटीजचा त्रास होता आणि प्लस लठ्ठपणाही होता, त्यांचं ट्रीटमेंट झाल्यानंतर कशा प्रकारे त्यांना फरक पडलेला आहे आपण या ठिकाणी बघूयात. एक पेशंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मिसेस समृद्धी यांचं 75 किलो वजन होतं. यांना डायबिटीजचा त्रास होता. त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली. त्यांचं वजनही कमी झालं, शिवाय त्यांचा डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये आहे आता. मिसेस शिर्के यांचं वजन 90 किलो झालेलं होतं. पोस्ट प्रेग्नन्सी यांचं वजन वाढलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 kg झालं. सोबतच त्यांचा डायबिटीज सुद्धा कंट्रोलमध्ये आहे. 126 किलो असलेले हे पेशंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यांना डायबिटीज होतं प्लस कोलेस्ट्रॉल होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 126 किलोवरून ते 85 किलोवरती आले. कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, डायटिंग किंवा योगा न करता हे वेट त्यांचं कमी झालेलं आहे. 85 किलो असलेले हे वजनाचे पेशंट आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर 55 kg झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. डायबिटीज आणि ओबेसिटी अशाच काही पेशंटचे टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. नक्कीच. मला वाटतं काही पेशंटने आपल्याला प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. नेमक्या कनकवेदामध्ये आल्यानंतर डायबिटीज आणि लठ्ठपणा यामधनं त्यांना कशी मुक्तता मिळाली आहे याबद्दल ते बोलतायत. आपण ऐकूयात. नमस्कार, मी समृद्धी गावडे, मुंबई येथे राहते. मला 16 वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे. त्यामुळे माझे गुडघे दुखायचे, मला चालताना दम लागायचा, मला डायबिटीसचाही त्रास होऊ लागला. मला माझ्या मैत्रिणीने कनकवेदाचा रेफरन्स दिला. कनकवेदामध्ये येऊन मी ट्रीटमेंट चालू केली आणि त्यामुळे माझं 16 किलो वजन कमी झालं. वजन कमी झाल्यामुळे माझे गुडघे दुखायचे पूर्णपणे बंद झाले. माझं डायबिटीसही पूर्णपणे बरं झालं. आता मला खूप फ्रेश वाटतं. थँक्स टू कनकवेदा. मी डॉक्टर रवींद्र कोलते, मी आय सर्जन आहे. मला 2019ला डायबिटीज डिटेक्ट झाला. त्यानंतर मी ताबडतोब कनकवेदाची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज माझा डायबिटीस रिव्हर्ट झाला आहे आणि माझी ब्लड शुगर, फास्टिंग BP दोन्ही अत्यंत नॉर्मल येत आहेत. थैंक्स टू कनकवेदा. नमस्कार, मेरा नाम ब्रिज नारायण है. मैं इंटरनेशनली सबूत बजा रहा हूँ पिछले 55 सालों से, सिंस 1972. मुझे पिछले 30 सालों से डायबिटीज है. इस वजह से पिछले 10-15 सालों से मुझे बहुत वीकनेस थी और मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत कम हो गया था. अब जब से मेरे एक रिलेटिव ने मुझे बताया है कनकवेदा, इधर आप जाइए और अपने डायबिटीज के बारे में बात कीजिए, तो मैं कनकवेदा में आया और मैंने अपने डायबिटीज के बारे में इनसे आके बात की. इन्होंने पिछले 1 महीने से मुझे दवाई दे रहे हैं और उस दवाई से मुझे बहुत फायदा हुआ है. मेरी वीकनेस कम हो गई है और मेरा कॉन्फिडेंस लेवल एकदम बढ़ गया है. अब मुझे कोई वीकनेस नहीं है और मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत अच्छा है इस वक्त में. पिछले महीने में मैंने 4 कॉन्सर्ट किए 4-4 घंटे के और मुझे कोई तकलीफ नहीं हुई. मैं आप लोगों को ये कहना चाहता हूँ कि डायबिटीज इज रिवर्सेबल. ये एक्सपीरियंस मुझे यहाँ आके हुआ है. मैं आप सब लोगों को सजेस्ट करूंगा कि आप लोग भी कनकवेदा में आइए और अपने डायबिटीज का ट्रीटमेंट कीजिए. धन्यवाद. माझे नाव स्मिता मल्हारी खेडकर असून मी नवी मुंबई येथे राहत आहे. माझे डिलिव्हरी नंतर 78 किलो वजन झाले होते आणि त्यानंतर मला शुगर आणि BP याचा त्रास चालू झाला. त्यानंतर माझी बहिणीने कनकवेदामध्ये उपचार घेतल्यानंतर तिला खूप छान फरक पडला होता. तिने मला कनकवेदाचा रेफरन्स दिला आणि त्यानंतर मी कनकवेदामध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली. त्या उपचारानंतर माझं वजन 15 किलो कमी झाले आणि माझं HbA1c 8.5 होतं ते 6.4 झाले आणि माझ्या डायबिटॉलॉजिस्टने माझ्या डायबिटीजच्या गोळ्या बंद केल्या आणि माझा गुडघेदुखीचाही त्रास कमी झाला. मी छानपणे आता चालूही शकते. थँक्स टू कनकवेदा. डॉक्टरांनी मला तुमचे वजन कमी होईलच, त्याचबरोबर तुम्हाला असणारा मधुमेहाचा त्रास हा सुद्धा पूर्णपणे बरा होईल हे सांगितले. हे ऐकून मला क्षणभर खूप बरे वाटले. माझी ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर माझे वजन हळूहळू कमी होत गेले.
25 किलोने माझे वजन कमी झाले. वजन कमी झाल्यामुळे मला असणारा टाचदुखीचा त्रास पूर्णपणे बंद झाला. माझ्या डायबिटीज डॉक्टरांनी माझी औषधे पूर्णपणे बंद केलेली आहेत. 4 महिन्यापासून मी कोणतेही औषध घेत नाही. औषधं न घेताही माझी साखर नियंत्रणात आहे. हे सर्व शक्य झाले ते कणकवेदामुळे. थँक्स टू कणकवेदा. तर मॅम, आता ज्या पद्धतीनं मला वाटतं पेशंट्सनी प्रतिक्रिया दिली आहे की डायबिटीज सुद्धा होतं आणि लठ्ठपणा सुद्धा होता आणि त्यामधनं त्यांना कशी मुक्तता मिळाली आहे तुमच्या कणकवेदामध्ये आल्यानंतर. लठ्ठपणा आणि कॅन्सर याचा नेमका काय संबंध आहे? लठ्ठपणा आणि कॅन्सर याचा देखील खूप घनिष्ठ संबंध आहे. कारण वजन जर वाढलेलं असेल तर वजनामुळे शरीरामध्ये काही प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात आणि ते हार्मोन कॅन्सरच्या सेल्स विकसित करण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे लठ्ठ लोकांना 13 प्रकारच्या कॅन्सरची रिस्क वाढते. त्यामुळे जेवढे TV9 प्रेक्षक आज हा प्रोग्राम बघत आहेत, जर तुम्ही स्वतः लठ्ठ असताल किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणी फॅमिली मेंबर लठ्ठ असतील, ओव्हरवेट असतील, तर आजच त्यांचं वजन कमी करा. कारण वजन जर कमी होत असेल तर फ्युचरमध्ये आपण डायबिटीज, BP, हार्ट अटॅक, ऑस्टिओआर्थरायटिस, व्हेरिकोज वेन किंवा कॅन्सर यासारख्या आजारांना आपण कुठेतरी प्रिव्हेंट करू शकतो. तर मॅम, मला वाटतं ज्या पद्धतीनं तुम्ही आज लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, त्याचप्रमाणे लठ्ठपणा आणि मधुमेह कणकवेदामध्ये आल्यानंतर या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं फरक पडू शकतो याबद्दलचं खूप छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.